नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहन भारत माने. सध्या हे जे चालू आहे जंतर मंतरवर आंदोलन, त्याबद्दल आज मी तुमच्याशी बोलणार आहे. पहिली गोष्ट, सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला सांगतो. जे प्रधान आहेत, जे शिक्षण मंत्री आहेत, त्याबद्दल मी तुम्हाला मोठा खुलासा करतो. धर्मेंद्र प्रधान हे RSSचे मोठे कार्यकर्ते आहेत आणि भारतीय जनता पार्टीला ओडिसामध्ये सत्ता आणण्यासाठी सगळ्यात मोठं योगदान त्यांचं आहे. त्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांना पूर्ण आपलं जे समाज, युवा सगळे जे पाठिंबा देत आहेत धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्या म्हणून. त्यांचा राजीनामा का नाही होते? कारण ओडिसामध्ये सत्ता आणण्यासाठी सगळ्यात मोठं कार्य त्यांचं आहे आणि ते RSSचे मेंबर आहेत. त्यामुळे त्यांचा इस्तिफा होत नाही आणि आपले बिचारे सगळे मुलं तिथं जंतर मंतरवर आंदोलन करतायत, मुंबईमध्ये आंदोलन करतायत, सगळीकडे आंदोलन करतायत. ह्या आंदोलनामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे की त्यांचा राजीनामा हवा आहे. त्यांचा राजीनामा तर हवा आहे. राजीनामा कशासाठी हवा आहे? की लोकांना वाटावं की बाबा मी चुकीचं काम केलं आहे आणि मी चुकीचं काम केलं तर माझा राजीनामा लोक मागणार, विद्यार्थी मागणार. ह्यासाठी त्यांचा राजीनामा तर पक्का हवा आहे. कारण ह्या राजीनाम्यामुळे काय होणार माहिती का? बाकीचे जेवढे मंत्री आहेत त्यांच्यामध्ये पण एक हे तयार होणार की बाबा शिक्षण मंत्र्याच्या खात्यामधून चुकीचं काम झालं, त्याचा राजीनामा मागतात लोक. मग उद्या चालून माझ्या खात्यातून काही चुकीचं काम झालं तर माझ्याकडनंही मागतील. ही एक भीती निर्माण होणार की दुसऱ्या जे मंत्री आहेत, जसं आता सध्या नितीन गडकरीवर पण चालू आहे इथेनॉलमुळे, त्यांच्या मुलांच्या कंपनीचे शेअर वाढले वगैरे. ह्यामुळे ही गोष्ट आहे. प्रत्येक माणूस आहे ना, बघा आता इथेनॉलचं पण आहे. इथेनॉलचा तर हा प्रश्न सोडून द्या, पण धर्मेंद्र प्रधान नॉर्मल आहे. हे बघा सध्या BJPची सत्ता आहे. BJPचा विद्यार्थ्याची मागणी काय आहे की बाबा जो शिक्षण मंत्रीचा राजीनामा हवा. सत्ता तुमचीच आहे ना, राजीनामा घेतला तरी उद्या जो दुसरा शिक्षण मंत्री होणार तो तुमचाच आहे. तुम्ही राजीनामा का नाही देत? ह्यामागे खूप मोठं षडयंत्र आहे, ह्यामागे खूप मोठा हात आहे. हे तुमच्यावर राजेशाही आणि हुकुमशाही गाजवण्याचा प्रयत्न आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. हा प्रयत्न खूप मी आता पूर्ण बोलणार मी, पण आता मी तुम्हाला एक शॉर्ट फॉर्ममध्ये सांगतो की जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत ते पण स्वतःच्या मनाने नाही बोलत. त्यांच्या मागे पण एक सिस्टम आहे. सिस्टमनुसार ते बोलतात. तर ह्याच्यामध्ये जे पंतप्रधान आहेत ते पण काय स्वतःच्या मनाने नाही बोलत आहेत ना, कोण स्वतःच्या मनाने बोलतं. ह्याच्या मागे मोठं आणि खूप मोठं रॅकेट आहे, जे तुम्ही समजू शकता. जो साधारण माणूस नाही समजू शकत. जो राजकारणी आहे, जो मोठा आहे, जे कॉन्टॅक्ट चांगले आहेत, तो समजू शकतो. ह्या मागे खूप मोठं षडयंत्र आहे, जे विद्यार्थ्यांनी समजलं पाहिजे, जे प्रत्येकाने समजलं पाहिजे. ह्यामध्ये मोदी आहेत. मोदींना बोलता येत नाहीत, पण मोदीचा जो बॅकबोन आहे, बॅकबोन पण कोण आहे ते तुम्हाला समजता आलं पाहिजे. मोदी भाषण देत नाहीत, कारण भाषण देणारा माणूस हा स्वतःच्या मनातल्या गोष्टी बोलत असतो आणि जो बाईट देत असतो, जो आपकी बात करत असतो, तो त्याच्या मनातलं नसतं बोलत. तो स्वतः त्याच्या मनातलं कधीच नाही बोलणार तो मुझ्याशी. तो
ज्याला जी स्क्रिप्ट आली त्या स्क्रिप्टनुसार बोलत असतो. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि ह्या आंदोलनामध्ये भले सगळ्या विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे, पण ह्यामध्ये राजकीय नेतेही तेवढाच तुमचा फायदा घेणार आहेत. कोण तुमच्या ह्याच्यासाठी, तुमच्या जवळीकतेसाठी किंवा तुमच्या फायद्यासाठी कोण नाही करत आहे. सगळे जो तो आपापसात फायद्यासाठी करतोय. कारण बघा, राजकारण हे देश चालवतं आणि अर्थकारण हे देश चालवतं. तुम्ही उद्या एखाद्या अब्जाधीशाला तुम्ही डायरेक्ट बायकआउट करू शकत नाही. जो अब्जाधीश आहे, जो देशामधल्या मोठमोठ्या कंपन्या त्याच्या नावावर आहेत, देशाचं म्हणजे जो अर्थव्यवस्था चालवतो, तो तुमच्या बाजूने नाही बोलू शकत. कारण त्याचं अर्थकारण नाही. आणि जिथे अर्थकारण मोठं असतं तिथं राजकारण पक्का असतं. ह्या गोष्टी समजून घ्या तुम्ही. जे अर्थकारण, जे मोठमोठे व्यावसायिक आहेत तेच ह्या राजकारणी लोकांना चालवत असतात. आपण कुठे दंगा झाला तर बोलतो की अरे दंगाखोर, तर काय राजकारणी लोकांशी संपर्क असेल तर पोलिसही शांत बसतात. पण राजकारण्यांना कोण चालवतं ते तुम्हाला कळालं पाहिजे. आणि ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी पूर्ण देश आपला व्यवस्थित चालेल. आणि राजकारणी कोणाच्या ह्याच्यावर चालत आहेत ते आता तुम्ही समजून घ्या. कारण सध्या तर माझ्याकडे मी सगळे पुरावे जुटवण्याचा प्रयत्न करतोय. ज्या दिवशी माझ्याकडे पूर्ण सगळे पुरावे येतील त्या दिवशी मी पूर्ण पुरावे समोर आणून तुम्हाला राजकारणी आणि अर्थकारणी या दोघांमधला फरक तुम्हाला मी दाखवेल. आणि देश कोण चालवतं हे पण तुम्हाला मी सांगेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.